आणि लेंथ निश्चितच अफलातून होती. कृष्णाच्या शरीरापासून थोडासा दूरवरती ठेवलेला बॉल मैदानामध्ये डॉट आलाय. दरम्यानचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा एक जबरदस्त धडाका. पंचांचा इशारा येतोय, फ्लॅटेड षटकार. फुलकावरती मैदानाच्या आतमध्ये एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. कृष्णा कालेकर प्रवीण साठे या जोडीनं सातत्यानं सरपंच सुनीलभाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशी गावाला बिलॉंग करणारे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण पाहतोय. गत वर्षीच्या सीझनला हडशी या संघाचं नाव मुळशी तालुका टेनिस क्रिकेटमधील निश्चितच एक मोठं नाव. याही सीझनला भन्नाट फॉर्ममध्ये हा संघ आहे. पाहूया मैदानाच्या आतमध्ये बुकुमच्या स्पर्धेमध्ये निश्चितच हडशी संघ कशा प्रकारचं कामकाज करेल. दरम्यान आखूड टप्प्याचा बॉल, शॉट ऑन पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल. कृष्णा कालेकर कॅप्टन ऑन फायर, बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा षटकार. चेंडूवरती कृष्णाच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. शॉर्ट पिच चेंडू, दोन्ही चेंडूवरती मोठे आक्रमण. गोलंदाजांना मात्र लाईन लेंथ मध्ये सुधार इथे करणं गरजेचं आहे. 25 धावा. पुन्हा एकदा तशा स्वरूपाचा चेंडू, थोडासा फटका खेळण्यामध्ये घाई सुरू झाली. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धाव या चेंडूवरती येईल आणि या सिंगलच्या बरोबरच संघाचा धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 26 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. बहारदार आयोजन नियोजनातून खऱ्या अर्थानं स्वयंभू श्री रामेश्वर करंडक बुकुम या स्पर्धेचा रंगारंग सोहळा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चौका षटकारांची तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी खऱ्या अर्थानं जे स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच सर्वोत्कृष्ट अंपायरिंग देखील खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. उघलत्या शब्दातील बहारदार समालोचन. निश्चितच स्वयंभू रामेश्वर करंडकाचा अद्भुत विहंगम सोहळा पाहूया. याची दही याची डोळा. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा प्रवीण साठेच्या बॅटमधून फटका फसलाय. डीप स्क्वेअर लेगला टिपला एक अफलातून झेल. संघाला पडेल दुसरा धक्का, दुसरा विकेट डाऊन. प्रवीण साठे बॅक टू द पवेलियन. फलंदाज ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज न्यू बॅटर सुमित बोडके मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग टीम आपल्याला 20 मिनिटांचा कालावधी पहिल्या 4 षटकांसाठी असणार आहे. ज्यावेळी आपली इनिंग स्टार्ट झाली त्यावेळी आपल्या 12th मॅनला टायमर त्या ठिकाणी दाखवलेला आहे, याची नोंद घ्या. जसे 20 मिनिटं कंप्लीट होईल निश्चितच तुम्हाला सूचना केल्या जातील. वेळ वाचवा. पहिल्या चेंडूवरती सुमित बोडके आक्रमणाचा प्रयत्न. चेंडू बॅटवरती प्रॉपर मिडल झालेला नाहीये. बॅटची साईड एज घेत आपण पाहतो विकेट किपरच्या डोक्यावरून शॉट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय. या चेंडूवरती सिंगल येईल. एका सिंगलनं संघाचा धावफलक पुढे जाईल. मैदानाच्या आतमध्ये 27 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. सातत्यानं पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळी साकारणारा हा नॅचरल गेम खऱ्या अर्थानं सुमित बोडकेचा आहे. कित्येक काळ खऱ्या अर्थानं मुळशी तालुक्यामध्ये मोठा नावलौकिक मिळवलेला आणि मुळशी तालुक्याचं क्रिकेट गाजवणारा सुमित बोडके, मॅन फ्रॉम हडशीचा वंडर बॉय म्हणून खऱ्या अर्थानं सुमित बोडकेची ओळख आहे. गतवर्षीचा मुळशी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सर्वाधिक ऑप्शनमध्ये खऱ्या अर्थानं सर्वाधिक बोली लागलेला हा खेळाडू, सर्वाधिक महागडा खेळाडू म्हणून खऱ्या अर्थानं सुमित बोडकेकडे पाहिलं गेलं. निश्चितच क्वालिटी बॅटिंग खऱ्या अर्थानं तो करतो. गोलंदाजी करत असताना देखील खऱ्या अर्थानं एक दर्जेदार गोलंदाजीचं प्रदर्शन सातत्यानं सुमित बोडकेच्या माध्यमातून आणि क्षेत्ररक्षण करताना देखील मात्र तो कुठल्या प्रकारची चूक करत नाही. अशा प्रकारचा सर्वगुण संपन्न खेळाडू सुमित बोडके मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना
पाहायला मिळतील अनिकेत डेरे, ज्या एंडनं अनिकेतनं षटक क्रमांक पहिला हाताळलं त्याच एंडनं पुन्हा एकदा षटक वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरं घेऊन अनिकेत दाखल. पहिला चेंडू रिव्हर्स स्विच हिटचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, शरीराचा वेध चेंडू घेईल डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्रायकर एंडला संघाचे संघनायक कृष्णा कालेकर आहेत, थोडीशी नाराजगी जरूर व्यक्त करतायत. कमी गतीचा हा चेंडू होता, निश्चितच सुमितच्या टप्प्यामध्ये हा चेंडू होता. अक्रॉस द बॅट ऑन साइडला मोठा फटका खेळण्याची संधी होती. दरम्यान यावेळेस मात्र ऑन साइडला फुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल सुमित बोडकेचा ब्रँडेड सिक्सर चे रन. प्रदेशा निमित्तानं मान्यवरांचं शुभागमन या ठिकाणी होताना पाहायला मिळते. पहिलवान शगुनदादा करंजवणे उपस्थित आहेत, मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे नितीन बाप्पू हगवणे यांचं देखील शुभागमन होते, मनापासून स्वागत आहे. प्लेअर ऑफ द डे साठी ज्यांचं सौजन्य खऱ्या अर्थानं लाभले 15 किलोच्या बकऱ्यासाठी नितीन बाप्पू हगवणे उपस्थित झालेत, मनापासून स्वागत. बॅकफुटला जाऊन मैदानाच्या आतमध्ये रूम बनवत सुमित बोडके कव्हरच्या डोक्यावरून मात्र एक शानदार फटका, चेंडू पुन्हा एकदा जाऊन पोहोचेल डीप कव्हर सीमारेषा पार. षटकारा पाठोपाठ पुन्हा एकदा येतोय चौकार, 4 धावा. सदतीस धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. अनिकेत डेरे खऱ्या अर्थानं भैरवनाथ क्रिकेट क्लब मुगावडे दारवले या संघाचा प्रमुख गोलंदाज आहे, परंतु या प्रमुख गोलंदाजावरती अटॅक केलाय, प्रमुख गोलंदाजावरती हल्ला मैदानामध्ये चढवलाय. 37 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. कृष्णा कालेकर 5 चेंडू 14, सुमित बोडके 4 चेंडू 11. चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना पाहायला मिळते. पुढे सरसावत गॅप भरपूर मोठा ओळखले, तदनंतर मात्र इथे फिल्डरला गुंगारा देत चेंडू फरार, सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय स्वयंभूसी रामेश्वर करंडक हुकुमला सलामी देणारा खणखणीत चौकार. एक्केचाळीस धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये. अवया लागोपाठचा तिसरा चौकार येणार का? फटका फसलाय, रूम बनवत खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक लॉंगॉन मधून चेंडूच्या खाली आलाय. स्वप्नील चांगला झेल टिपेल, परतावा लागेल माघारी सुमित बोडकेला. बॅक टू द पवेलियन, विकेटचं पतन. चेक, हॅलो चेक. नवीन फलंदाज न्यू बॅटर संतोष खैरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. लागोपाठचे मोठे आक्रमण खऱ्या अर्थानं पाहायला मिळाली. अनिकेत डेरेवरती हल्ला चढवला होता, पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल, तदनंतर षटकार 2 चौकार आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये सुमित बोडकेची मोठी विकेट. अनिकेतनं अखेर यश मिळवलंय, मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला बाद केलंय. 41 धावा. अजूनही या ओव्हरचा एक चेंडू शिल्लक. हलक्या हाताने चेंडू खेळलाय, कुठल्याही प्रकारे कृष्णा कालेकर त्या ठिकाणी धाव घेणार नाहीत. नेक्स्ट ओव्हरसाठी निश्चितच कृष्णा आपल्याकडे स्ट्राईक ठेवून घेतील. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक संपलं जाईल, ते तिसऱ्या क्रमांकाचा 18 चेंडूंचा डाव संपलाय. 41 धावा ज्या 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या 18 चेंडूवरती 41 बनवल्या गेल्यात. डेथ ओव्हर शेवटचे 12 चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. पाहूया कुठला संघ मैदानाच्या आतमध्ये या 12 चेंडूंवरती आपलं वर्चस्व गाजवेल. चला फिल्डिंग टीम वेळ वाचवा. फिडस पडा, आपल्याकडं 20 मिनिटांचा कालावधी असणार आहे पहिल्या 4 ओव्हरसाठी, याची नोंद घ्या. वेळ वाचवा. शेवटचे
12 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. 18 चेंडूंमध्ये 41 बनवल्यात. षटक क्रमांक 4 साठी नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती येताना पाहायला मिळतील. यश मिळवण्यासाठी प्रत्येक संघाचा संघर्ष सुरू आहे. प्रत्येक संघाचे प्रयत्न सुरू आहेत. स्वप्नीलच्या हातामध्ये चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4 साठी यश हे खऱ्या अर्थानं लाख अपयशानंतर येत असतं. कारण यश जर सहज मिळालं असतं तर निश्चितच कोणी यशस्वी झालं असतं. यश मिळवण्यासाठी खऱ्या अर्थानं मेहनती आवश्यक आहे. ती मेहनत ते कष्ट तुम्हाला आज मैदानाच्या आतमध्ये करावे लागणार आहेत. गोलंदाज स्वप्नील तयार षटक क्रमांक 4 मध्ये. चला फिल्डिंग टीम वारंवार सूचना केल्या जात आहेत. वेळ वाचवा. पहिला चेंडू कृष्णाच्या बॅट मधून उंच आकाशामध्ये स्वतः स्वप्नील कॉट हँड बॉल करणार का? बराच काळ चेंडू हवेमध्ये त्या ठिकाणी मुवमेंट करत होता. स्वप्नीलने चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू प्रॉपर तो जज करू शकला नाही आणि तदनंतर मैदानाच्या झेल निष्ठेल 2 धावा कॅच मिस झाल्यानंतर धावफलकावरती ऍड होतील. 43 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. गोलंदाज स्वप्नील वेंगडे षटक क्रमांक 4 मध्ये अंतिम दुसरं निर्णायक षटक. स्लॉग ओव्हरचा खेळ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल अक्रॉस द बॅट चेंडूला उडवले हवेत. डीप मिड विकेटला येतोय टोले जंग प्रहार. षटकार. तीन गडी बाद 49 धावा धावफलकावरती आहेत. स्वप्नील वरती हल्ला चढवलाय. ज्या कारणासाठी खऱ्या अर्थानं कृष्णानं आपल्याला स्ट्राईक घेतली तो मोठा फटका त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. नॉन स्ट्रायकर एंडला संतोष खैरे निश्चितच उभे असणारा पाहायला मिळतील. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल त्याच्यावरती देखील अक्रॉस द बॅट ऑन साइडला कट कॉपी पेस्ट बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा षटकार. कृष्णा कालेकर ऑन फायर. आलेत 55 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. कृष्णा कालेकरची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपते. तब्बल 55 धावा धावफलकावरती. यावेळेस चेंज ऑफ पेस गती परिवर्तन गतीचं मिश्रण पाहायला मिळते. निश्चितच डॉट बॉल येईल. भुगाव करंडक या स्पर्धेमध्ये कृष्णा कालेकरच्या नावावरती अनोखा विक्रम आहे. क्वार्टर फायनलचा सामना होता. 12 चेंडू 34 बनवायच्या होत्या. त्या 34 धावा कृष्णानं 6 चेंडूवरती बनवल्या होत्या. तो कृष्णा कालेकर ऑन साइडला पुन्हा एकदा बिग ब्लास्ट करेल. आखूट टप्प्याच्या बॉलला पुन्हा एकदा पुल करत सीमारेषेच्या बाहेर बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये येतोय पुन्हा एकदा खणखणीत षटकार.